मिनिटाचा, अर्ध्या तासाचा, काही काही ठिकाणी 1 तासाचा पाऊस पडणार आहे. खूप असा मोठा काही पडणार नाही. फक्त जोरदार मुसळधार पाऊस फक्त नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला ह्या परिसरामध्ये असणार आहे आणि तिकडे जास्त पडणार आहे. आपल्या इकडे मात्र पिकाला लागेल तसंच पडणार आहे. त्याच्यानंतर कर्नाटक, इकडं जत, मंगसुळी तिकडं देखील पाऊस सुरू होणार आहे. तिकडे देखील ह्या 8 दिवसामध्ये तिकडे देखील कर्नाटकला देखील पाऊस सुरू होईल म्हणून कर्नाटकच्या शेतकऱ्यांनी अंदाज लागायचा. पंढरपूर, सांगोला, आटपाडी तिकडे देखील सरी चालू राहतील. कोल्हापूरला जोरदार पाऊस सुरू राहील म्हणून कोल्हापूरकरांनी अंदाज लागायचा. साताराच्या पश्चिम भागामध्ये पश्चिम भागाकडे मात्र जास्त पावसाचा जोर असेल म्हणून ते लक्षायचं. कोकण पट्टीचा मात्र पाऊस मात्र इकडं रत्नागिरीपासून तर पालघरपर्यंत ते मात्र जोराचाच पाऊस राहणार आहे. महाबळेश्वर हे सगळीकडं ते मात्र अंदाज त्या शेतकऱ्यांनी लक्षायचा. त्याच्यानंतर अहिल्यानगरमध्ये आज देखील म्हणजे 15, 16, 17 तारखेपर्यंत वेगवेगळ्या भागात विखुरलेल्या स्वरूपात पाऊस आहे, सर्वदूर नाही पडणार म्हणून अंदाज लक्षात यायचा. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सरी चालू राहतील म्हणून त्यांनी देखील अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये देखील आज दुपारनंतर आणि रात्रीच्याला देखील असाच विखुरलेला पाऊस असणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा. पण रावेर झालं, रावेर म्हणजे मध्य प्रदेशच्या लगत मध्ये रावेर त्या परिसरामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे म्हणून त्यांनी हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर इकडे बुलढाणा जिल्हा, मेकर, खामगाव, नांदुरा, मलकापूर ह्या परिसरामध्ये देखील ह्या 3-4 दिवसामध्ये पाऊस आहे. त्याच्यानंतर ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात देखील पाऊस आहे म्हणून हे लक्षात येतं. लोणारकडे देखील आज पाऊस पडेल. इकडं मंठा या परिसरात देखील आज पाऊस पडणार आहे म्हणून त्यांनी देखील अंदाज लक्षात येतं. इकडे जालना जिल्ह्यात देखील पाऊस असणार आहे, पण सर्वदूर नाही, भाग बदलतच पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा. बीड जिल्ह्यात बी ठराविक भागातच पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा. आणि विशेष म्हणजे हे जे पाऊस पडेल हे सोयाबीनसाठी पिकासाठी चांगलं आहे, कारण की फुलांमधून फुलं सुकल्याच्या नंतर आता शेंगामध्ये रूपांतर होतं आणि शेंगामध्ये जर ह्या पाऊस पडला तर ते शेंगाची चांगली वाढ झपाट्यानं होते म्हणून हे पाऊस हा शेतकऱ्यासाठी वरदान ठरणारा पाऊस असणार आहे. फक्त या पावसामध्ये सर्वदूर व्याप्ती नाही, विखुरलेल्या स्वरूपाचा जर भाग बदलत असणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षायचा आणि आपण आपल्या शेतीच्या कामाचं नियोजन करायचं. चांगला पाऊस मात्र या ऑगस्टमध्ये नाही, फक्त आहे पण फक्त काही जिल्ह्यातच आहे. ते मग ते जिल्ह्यात सांगितलं तुम्हाला